आज मैं बहन के घर आई हूँ। बहन मेरे लिए कुछ मीठा खिला रही है। वो सूजी का हलवा। अभी वो उसकी रेसिपी वही बता रही है। हाँ, थोड़ा सा मैं मराठी में बोलूँगी। हाँ बोलो। हाँ, मराठी में। थोड़ा सा घी डाला है, घर का बना हुआ साजुक तुप का। थोड़ा 1 चम्मच शक्कर डाला। पहला रवा भून के लिया घी में, और 3 चम्मच ड्राई फ्रूट एक किया, घर में बनाया हुआ ड्राई फ्रूट है, पाउडर करके डाला। बच्चे लोग खाते नहीं है ना, तो उनको विटामिन मिलना मांगता है, तो इसके लिए विटामिन प्रोटीन दोनों भी मिलना है। अभी मैं वो किशमिश और चारोली टाकते। किशमिश आणि चारोळी, किशमिश आणि चारोळी टाकते, कळलं? आणि थोडंसं दूध आणि गॅस असं एकदम मीडियम आहे, एकदम स्लो ठेवायचा, म्हणजे रवा चांगला शिजतो पण चवीला। मग या दुधामध्ये मलाई आहे ना, तर ती मलाई टाकते। अच्छा, फक्त मलाई टाका। तो ये तो हेल्दी डिश बन गई। हाँ, तो भगवान देवाला पण द्यायचं असतं मला। आई बनवलं तर माझा प्रथम माझ्या देवाला। माझी बहीण पूजा पाठ करणारी आहे, मोठी बहीण, आणि मग कोण असेल त्यांना देते। त्यांना सगळ्यांना देऊन झाल्यावर म्हणजे माझी मुलगी आहे, पती आहे। हां, आता थोडं गरम पाणी केलं तर थोडंसं टाकलं, 1 कपामधलं पण 1 पेल्यामधलं पण कमी टाकलं। हां, प्रमाण। ती कढई छान आहे, छोटीशी एकदम, पण ती नॉनस्टिकची नाही आहे। ती वेगळी बनवून घेतलेली आहे, त्याचं कोटिंग वगैरे निघत नाही। आज 40 वर्ष झाली त्या कढईला। मला पण तू गिफ्ट केली आहे ना, ते मी पण वापरते। तर हे केशर टाकते आता। अच्छा, 2-4 केशरचे काड्या टाकते। आता मी झाकण लावते, 2 मिनिटांनी, 2 ते 5 मिनिटांनी उघडायचं। आणि हे सगळं ती कुकिंग रेंज मध्ये बनवते। त्याला पण झाले 25 वर्ष। 25 वर्ष वापरते। थँक्यू।